धावणगाव गावातील सर्व प्रमुख शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो आणि घराघरामध्ये ऐकत असलेल्या माझ्या माईमुलं, या ठिकाणी यवतमाळवरून मी निरोप दिला आणि या ठिकाणी शेतकरी चळवळीचे आमचे नेते सध्या विज्ञान व तंत्रज्ञान आघाडी त्यांच्याकडे आहे, ते आदरणीय मिलिंदजी दाभले माझी आणि त्यांची मला वाटते पहिल्यांदाच भेट झाली, एकदा झालेली होती ना, पहिल्यांदाच झाली आणि ते विषय मला देत होते, मी सभागृहाच्या पटलावरती मांडत होतो. त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे दीपकांना आनंदवार सगळे प्रमुख त्यांच्याबरोबर आलेली मंडळी, आमचे वाशिमहून आलेले युवा प्रदेशाध्यक्ष अरविंद पाटील, रयत क्रांती संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष राहुल मोरे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष शिवाजी पेटे, त्याचबरोबर ज्ञानोबा अहमद बेळगे, चंद्रकांत कोरेसर, विश्वासनाथ खेडगे, सूर्यभान भोसले, बालाजी वाणी, मनोहर भोसले, आमचे महाराज येवलकरजी, विजय मुलर, दीपक कान्हा, सगळे प्रमुख या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले आमचे चळवळीतले माझे सहकारी जिल्हा परिषदचे सदस्य माणिकराव गायकवाड आणि आदरणीय राजपूत. कार्यक्रमाला बराचसाच वेळ झाला, मी आपला काही जास्त वेळ घेणार नाही. 2 दिवस मी नांदेडच्या दौऱ्यावरती होतो आणि आमच्या शिवाजी पेठेला सांगितलं की मी लातूर करून जाणार आहे, उद्या एसटी कर्मचाऱ्यांचा मेळावा लातूरमध्ये आहे आणि मग शेतकऱ्याशी आपण संवाद करू. सरांनी प्रास्ताविकमध्ये गुरुजींनी इथल्या साखर कारखान्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा या ठिकाणी मांडला, कारण हे गाव पुनर्वसित गाव आहे. गुरु भगवान बाबा त्यांचा प्रभाव या गावावरती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांचा शिष्यत्व वर्ग सुद्धा त्यांना मानणाऱ्या या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मला वाटतं की गावामध्ये स्वच्छतेमध्ये आपण आपलं गाव अग्रक्रमावरती आलेलं होतं. निवडणूक ग्रामपंचायतची झाली नाही असं मला सांगितलं, बरोबर आहे का? म्हणजे खऱ्या अर्थानं एक प्रगतशील गाव म्हणून या भागामध्ये किंवा शिरोर आनंदपाळ या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं ओळखलं जातं. साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये सर मी पूर्ण माहिती घेतो, नेमकं काय करता येईल, कारण मी असा कधी हवेत गोळीबार करणारा प्रश्न नाही. तुमच्या जिल्ह्यातले सहकार मंत्री आहेत, सभागृहामध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की हवाई अंतर जे 2 कारखान्यामधलं 25 किलोमीटरचं आहे काढून टाका आणि ज्याला कारखाना घालायचा आहे त्याला कारखाना घालून द्या. सहकार मंत्री अभ्यासू आहे प्रचंड, त्यांनी सभागृहामध्ये उत्तर देताना सांगितलं जर हवाई अंतर काढलं तर सहकारातले कारखाने बंद पडतील आणि इथं आल्यावर हा कारखाना किती चालू आहे हे मला आता कळलं. तुमच्या रस्त्याने आलो मी, गुरुजी चांगला रस्ता म्हणजे रस्त्यावर तूप सांडावं दोन्ही हातानं भरून घ्यावं, एवढा चांगला रस्ता आहे तरी तुम्ही मतं देताय, त्याबद्दल तुमचं जाहीर अभिनंदन करतो सगळ्यांना. आता आमच्या पंचायत समितीच्या सदस्यांना म्हटलं शेतकरी येत नाहीत, आपण एक झालं पाहिजे. मुळामध्ये
शेतकऱ्याची गोची झाल्या की कुणाच्या मागे उभा राहायचं असा एखादा नेता तयार केला की तो कुठल्या तरी पक्षात जाऊन पडतोय. शेतकऱ्याला प्रश्न पडला की नेमकं कुणाच्या मागे जायचं. शेतकऱ्याची चूक आहे अशातला भाग नाही. आता इथं भाषण करताना अजून 2-4 भाषण करायला गडी राहिलं. आम्ही सगळे बोलणारे झालो, करणारे कोणच राहिलो नाही. माणिकराव, तुमचं अभिनंदन. तुम्ही कुठे निवडून आलाय महत्वाचं नाही, पण छातीवरचा बिल्ला तुम्ही काढला नाही याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद. शिवाजी पेटे साहेबाचा विजय राहो. कारण असू दे, बिचाऱ्यानं संध्याकाळची गावठी घेतली असेल असू दे. आता तिची बी चूक नाही. त्याला जर चांगली मिळाली असती तर चांगलं खाऊन पलगाव पडलं असतं. आणि म्हणून मी हिता ही सगळी मंडळी आम्ही शरद जोशींच्या मुशीमध्ये तयार झालो. मी 1984 साली शेतकरी चळवळीमध्ये आलो. आमदार झालो, मंत्री झालो, परत आमदार झालो. मला कुठल्याही पक्षात जाऊन पक्षाचं काम करावं वाटलं नाही. मी शेतकऱ्याचा बिल्ला छातीवरती ठेवून शेतकऱ्याचं काम करतो. राजकारणामध्ये मंत्री आमदार झाला की लगेच कुठल्या तरी पक्षात जातो. मी काय पागल असं नाही, पण मी ठरवलं माझा बाप शेतकरी, माझा आजोबा शेतकरी, माझ्या माईचे हात जर शेतामात या चिखल मातीमध्ये असतील तर माझ्या माईच्या हाताला, बापाच्या हाताला जोपर्यंत सोन्याचा दिवस येणार नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. ही भावना मनामध्ये ठेवून काम करायचं. पक्षाची सभा म्हटले लोक येतात. गावातल्या सरपंचाला वाटत असतं, पुढाऱ्यांना वाटत असतं आपल्याला फंड मिळेल, काहीतरी होईल, आपल्याला कुठेतरी निवडणुकीला निधी मिळेल, कॉन्ट्रॅक्ट मिळेल. ते काय गैर आहे असं नाही, पण शेतकऱ्यांनी स्वतःचं नेतृत्व जोपर्यंत आपण उभा करणार नाही कार्यक्रमात तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही. लोकशाहीमध्ये डोक्याला महत्व आहे. डोक्यात काय आहे याला अजिबात महत्व नाही. 49 शहाणी एका बाजूला आहे आणि 51 खुळी एका बाजूला आहे. काय म्हटलं मी? शहाणी 49 एका बाजूला आहे आणि पागल 51 एका बाजूला आहे. राज्य कुणाचं येईल? पागलांचं येणार, कारण त्यांची डोकी 51 आहे. आम्ही मापशान आहे, आमची डोकी कमी आहे. निवडणुका आल्या की आम्ही कारखान्याच्या प्रश्नावर नाही मतदान करत, रस्त्याच्या प्रश्नावर आम्ही नाही मतदान करत, शेतमालाच्या भावावर मतदान नाही करत. निवडणुका आल्या की धाब्यावर कोण जेवायला देतोय, गावात नोटा कोण वाटतोय, चपटी कोण देतोय, याच्यावर आम्ही मतदान करतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपला प्रश्न सोडवायला कोण येणार? आपला प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल. दाभले साहेबांनी सांगितलं जीएम बियाणं. आता हे जे बियाणं आहे ते काय आहे? ते काही फार मोठं असं आगळं वेगळं काही नाही. एक जीन आहे. एका वृक्षामधला जीन काढायचा आणि तो दुसऱ्या, आपण साध्या भाषेत सांगतो की आपण कलम करतो, कलम, आंब्याचं कलम करतो. लक्षात आलं का? हे एक कलमच आहे, फक्त ते आपण कलम करतो आणि हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तो जीवाणू दुसऱ्या बियाणामध्ये घातला जातो. आता तिथं शेतकरी माणसं आहे. पूर्वी आपण जनावर डोंगरामध्ये सोडायचं. काय झुडपांना जनावर तोंड सुद्धा लावत नाही, खात नव्हते पाला. शेळ्या काय झुडपाचा पाला खात नाही. का खात नाही?
तर तो खाल्ला तर अपायकारक आहे. तसं एखाद्या बियाणामध्ये एखादा जीन एखाद्या झाडाचा त्यात सोडला तर तो किडा त्याला खात नाही, कारण तो खाल्ला की तो मरतो. मग काय किडा मेल्यानंतर इतर किड्यांना समजतं की हे आपलं खाद्य राहिलं नाही, हेतनं आपली वस्ती आता हलवली पाहिजे. काय जीन अशा आहेत की ते झुडूप वाढायला लागलं, ते झाडच आहे. पीक सोयाबीन असो ऊस असो एक प्रकारचं झाड आहे. ते वाढायला लागलं आणि त्याच्या मुळ्या रानामध्ये पसरायला लागल्या की त्या मुळ्या तणाला खाऊन टाकतात, त्या उगवू देत नाही. त्याच्यात ती क्षमता आहे. म्हणजे आपला निंदणीचा खर्च वाचणार आहे. आता जेएम बियाणे हे कशा कशात आलं, सोयाबीन मध्ये आहे, वांग्यामध्ये आहे, नुसतं काही कपाशीत आहे अशातला भाग नाही, मक्यामध्ये आहे. त्यामुळं आपलं उत्पादन वाढणार आहे आणि अधिक उत्पादन वाढलं, कमी खर्चाचं उत्पादन शेतकऱ्याला यायला लागलं तर 2 पैसे निश्चितपणानं आपल्या घरामध्ये राहणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला साध्या भाषेमध्ये पटवून सांगितलं. आणि म्हणून जगामध्ये हे तंत्रज्ञान आहे का, आहे. मग ते तंत्रज्ञान भारतातल्या शेतकऱ्याला वापरायला बंदी का, ही साधी मागणी खऱ्या अर्थानं आपली आहे. तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो. आता इराण आणि इस्रायल अमेरिका युद्ध चाललं. गॅसचा तुटवडा झाला, पेट्रोलजन्य पदार्थाचा तुटवडा झाला. मग ही समस्या पेट्रोलियम पदार्थाची कोण सोडवू शकतं, तर शेतकरी सोडवू शकतो. म्हणजे इराक, इराण, अरब राष्ट्रामध्ये पेट्रोलियम पदार्थ कुठे आहे, जमिनीच्या पोटात आहे. ते खाणी काढून वर काढतात. पण हेच पेट्रोलियम पदार्थ भारत देशामध्ये कुठे आहे, तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे, जमिनीच्या वर आहे. अरे तुम्ही ऊसापासून, मक्यापासून, ज्वारीपासून इथेनॉल बनवा, इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या तयार करा. 1 लिटर सुद्धा परदेशातनं तुम्हाला डिझेल पेट्रोल घ्यावं लागणार नाही. परकीय चलन वाचेल. तिथला जो कोण अरब राष्ट्रातले जे लोक आहेत ते पेट्रोलच्या डिझेलच्या जीवावरती आपण म्हणतो श्रीमंत आहेत. त्यांचे टॉयलेट सोन्याचे आहे. का, तर जगामध्ये डिझेल पेट्रोलला मान्यता आहे, मागणी आहे, गरज आहे. आणि म्हणून मी तुम्हाला शेतकरी भावांना सांगतो, ज्या दिवशी आपल्या देशामध्ये 100% इथेनॉलवर चालणारे गाड्या, इंधन आपण तयार करू, त्या दिवशी हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला सोन्याचं दिवस आल्याशिवाय राहणार नाही. सोन्याचा दिवस. मग ते का होत नाही? ब्राझीलमध्ये 100% गाड्या त्या इथेनॉलवर चालतात. मग आमच्याकडे का होत नाही? याचं कारण साधं आहे की आम्ही संख्येनं मोठे आहोत, पण आमचे निवडून गेलेले राज्यकर्ते, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती, सरपंच, ह्यांना हे माहितच नाही. ह्यांना एवढंच माहिती आहे, रस्ता करायचा, बंधारा बांधायचा, गटारं बांधायची, संडासं बांधायचं, पैसा हाणायचा. ह्यांना काही माहित नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कधीतरी आपण एक होऊया. गुरुजी, आपण जातीवर एक होऊया.
जातीचा नेता गावात आला की त्या जातीची माणसं चड्ड्या काढून फिरायला लागते. का रे बाबा? मी आज ठामपणानं सांगतो, शासकीय नोकऱ्या किती आहे? 2% आहे. 2%. एका पुणे शहरामध्ये दरवर्षी 10 लाख मुलं स्पर्धा परीक्षेला बसतात आणि जागा किती? 2000 असतात. 2000. तुमच्या लातूर तर तुमचा हाब आहे. पोरं किती बसतात? 1,00,000 1.5 लाख. जागा किती? अख्ख्या राज्यात 2000. नोकरीतून प्रश्न सुटू शकत नाही. पण अलीकडे गुरुजी प्रत्येकाला जात महत्वाची झाली आहे. म्हणजे जात श्रेष्ठ झाली आणि मातीची राख झाली. प्रत्येक जातीचा नेता एक जात काकत मारतोया. तो कोण? माळ्याचा नेता निघाला, हा धनगराचा निघाला, हा मराठ्याचा निघाला. अरे मला विचारलं तुझी जात काय, तर मी सांगेन माझी जात, माझा बाप शेतकरी, माझी माय शेतकरी, माझी जात शेतकरी. अरे आम्ही नोकरी देणारे आहोत. आमच्या शेताभाटातून नोकऱ्या तयार होऊ शकतात. तुम्ही 100% डिझेल पेट्रोल बंद करून इथेनॉल वर गाड्या चालवल्या, इथेनॉलचे कारखाने तयार होतील. नोकऱ्या आम्हीच देणार आहोत. ताबले साहेबांनी सांगितलं कपाशीमध्ये तंत्रज्ञान आणा, आम्ही जगाला कापड पुरवू. इंग्रज काय पागल होता? इंग्रजानं मराठवाडा विदर्भामध्ये रेल्वेचं जाळं विणलं. ते का? तर ते पांढरं सोनं घेऊन जात होता. मुंबईमध्ये गिरण्या होत्या, मुंबईतच गिरण्या का घातल्या? तर समुद्राच्या मार्गाने बोटीतून परदेशामध्ये कापड नेता येत होतं, धागा नेता येत होता. तेव्हा काही साखर नव्हती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल. जोपर्यंत शेतकरी गावगाड्यातला संघटित होत नाही. आता शेतकऱ्याची पोरं शेतीवर जायची फार कमी झाली. फार काही त्यांचा दोष आहे असा नाही. त्यानं आजोबाला बघितलं, बापाला बघितलं, त्याच्या लक्षात आलं ह्याच्या ढुंगणाला चांगली चेटी नाही, आपण कशाला जायचं. ते थांबलं. काय पत्रकार दिसलं, त्यानं ओळखलं ह्यात काही नफा नाही जायचं. आपल्या देशामध्ये जो कष्ट करतो तो बोलत नसतो आणि जो बोलतो तो कष्ट करत नसतो. आता गोवंश हत्याबंदी कायदा आला. गोवंश हत्याबंदी कायद्याला दाभले साहेब विरोध बी केला, रस्त्यावरती उतरलो. का उतरलो? कोरेगाव मधला एक शेतकरी माझ्याकडे आला आणि म्हटला, भाऊ मी 2 म्हशी विकल्या व्यापाऱ्याला. त्यानं निम्मी 80,000ला असं 2.25 लाखाला 2 म्हशी विकल्या. त्यानं मला 50,000 ऍडव्हान्स दिला आणि तो म्हणला पुढच्या बाजारात म्हशी विकल्या की तुझं पैसे देतो. तो व्यापारी म्हशीचा ट्रक भरून पुण्याच्या दिशेने निघाला. लगेच धर्मसुधारक आले, म्हशी अडवल्या, पोलीस स्टेशनला नेल्या आणि पोलिसांनी लगेच त्या गोशाळेत पाठवलं. मी एका गोशाळेमध्ये गेलो, मी उतरलो, म्हटलं अनेक लोक माझ्याकडे आले. त्या गोशाळेमध्ये म्हशी पाठवलेल्या होत्या 700. गुरुजी जागा 2 एकर, म्हशी 700. मी गोशाळेत गेलो तर मला एक बी म्हस दिसेना. मी म्हटलं म्हशी कुठं आहे त्या? ते म्हणले पूर्णात चरायला गेल्या त्या. म्हटलं पुण्यात पुरून आलं कसं चरायचं? एवढे राजकीय नेत्याची विमानं हेलिकॉप्टरनं वरनं जाते ती. म्हणलं त्यांच्या नजरातनं हे पुरून सुटलंय कसं? असं बघता बघता अनेक गोशाळेमध्ये, कुठल्या गोशाळेमध्ये 500 म्हशी, 700 म्हशी, 800 म्हशी. अरे मी म्हणलं म्हशी का चालतात? नाही म्हणले त्या म्हशी वाहतूक करताना त्या गाडीमध्ये वैरण नव्हती.
त्या गाडीमध्ये पाण्याची टाकी नव्हती, त्या गाडीमध्ये दवाखान्याचा बॉक्स नव्हता उपचाराचा, काही जखम झाली तर त्या गाडीमध्ये त्या म्हशीला पंखा नव्हता. याला म्हणलं म्हशीला पंखा, इथं बाला पंखा मिळाला, म्हशीला पंखा कवा लावायचा? काय चाललंय? अरे देशी गायला आम्ही गोमाता मानतो का? मानतो. आपण सगळे शेतकरी आहे गुरुजी. आपण कधीही देशी गाय बाजारात विकत नाही, कधीही देशी गायचा बाजार भरत नाही, कधीही शेतकऱ्यानं देशी गाय विकली नाही, कायदा नव्हता तरी. कारण देशी गाय ही खोंड द्यायची, शेतीला तो खोंड उपयोगाला याचा. आम्ही देशी गाय पाहुण्या पहिला फुकट देतो, मित्राला देतो, लक्ष्मी म्हणून अंगणात बांधतो. पण जर्सी गाय ही काय देशी गायचा ब्रीड नाही आहे. जर्सी गायचा निर्मिती ही दुधासाठी आणि मांसासाठी झाली आहे. बर, त्या गायला मस्ताईल झाला, काय करावं शेतकऱ्यानं? ती गाय गाभण नाही ना, काय करावं शेतकऱ्यानं? एक जर्सी गाय सर्वसाधारणपणे 2.5 ते 3 वर्षामध्ये गाभ जाते. सर्वसाधारणपणे जर्सी गायची आयुष्य मर्यादा जगण्याची ही 15 ते 16 वर्षाची आहे, फार नाही आहे. आता ती एक गाय 3 वर्षानं गाभ गेली, तिला जर परत गाय झाली तर ती गाय 3 वर्षानं गाभ जाते, तिला परत गाय होत्या, परत पहिल्या गायची 2 वेळ होती ती, तिला जर अजून एक गाय झाली तर 3 वर्षामध्ये एका गायच्या 4 गायी होतात. शेतकरी काय करतो? जी दुधाला कमी आहे ती विकायला काढतो, जी गाभ जात नाही ती विकायला काढतो, किंवा त्याच्या लेकीचं लग्न आहे, कोण घरात आजारी पडलं तर 1-2 गायी विकतो. आज सगळे बाजार पडलेले बंद आहेत, अनेक बाजार बंद झाले. व्यापारी जी गाय लाखाला जायची दुधाची जर्सी होस्टर, तिचं 50-60 हजारावाली का? तर तुम्ही गाड्या अडवायला लागला. अरे अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या जीवन साखळीमध्ये येऊ नका. शेतकऱ्याला कोणतं जनावर विकायचं, कोणतं ठेवायचं याची अक्कल शेतकऱ्याला आहे. ते काय म्हणे, अशा गाया विकत राहिल्यामुळं गायींची संख्या घटायला लागली. अरे मग रोज शेळ्या कापल्या जातात, बोकडं कापली जातात, मेंढ्या कापल्या जातात, कोंबड्या ट्रकनं खाती ती. कोंबड्या सपल्या पाहिजे होत्या, शेळ्या सपल्या पाहिजे होत्या, बोकडं सपली पाहिजे होती. पण ज्यावेळी पशुगणना झाली त्यातनं लक्षात आलं सगळ्यात वाढ कशाची झाली? शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्यांची झाली. असं ही धोरणं शेतकऱ्याच्या विरोधातली धोरणं आहे. आता नवीन हायब्रिड जनावर आता आपल्याकडे येत नाही. जगामध्ये 60 लिटर 80 लिटरची गाय तयार झाली, ते ब्रीड येत नाही आता. आणायचं कसं? म्हणजे ज्यांचं शेणामुठात हात नाही ते टेम्पो अडवतील. आणि हे शेतकऱ्याचं अर्थचक्र बिघडलं जात आहे. ह्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आपण आवाज उठवणार का नाही? बोलणार का नाही? कोण बोलणार? आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी 2-3 दिवसाचा दौरा असताना सुद्धा जाताना मी या मंडळीला बोलवलं. तर आम्ही ठरवलं बाबा जोपर्यंत चालतोय, जोपर्यंत बोलता येते, शरीरात त्राण आहे, तोपर्यंत बापाच्या बाजूने उभा राहून लढायची. कोण आलं कोण गेलं हे नंतर बघू. एक चांगला मुद्दा मी आता हातामध्ये घेतलेला आहे. म्हणजे शेतकऱ्याला तंत्रज्ञान मिळालं पाहिजे,
शेतकऱ्याच्या विरोधातलं कायदा काढून टाका. 2 साखर कारखान्याच्या मधलं 25 किलोमीटरचं अंतर काढा. ज्याला कारखाना करायचा आहे त्याला करून द्या. आणि डिझेल आणि पेट्रोल आयात करायच्या ऐवजी शेतकऱ्याच्या शेतातल्या धान्यावरती ते तयार करा. मागे एकदा ज्वारीपासून इथेनॉल तयार करायचा निर्णय घेतला. काही लोक उठले आणि म्हणले ज्वारीपासून इथेनॉल झालं तर गरिबाला खायला मिळायचं नाही. अरे मी सांगितलं ज्वारीला लय पैसे मिळायला लागलं तर शेतकरी ऊसाच्या भुंड्यावर ज्वारी करत. येड्यागत करू नका. त्याला परवानगी नाकारली आणि गुरुजी काय झालं, ज्वारीचं भाव पडले. माणसाने ज्वारीचा पेरा थांबवला. लातूर जिल्हा ज्वारीमध्ये तुमचा 1 नंबर होता. आज किती आहे ज्वारी? अरे ज्याच्यात पैसे राहत नाहीत तो धंदा शेतकरी का करेल? तो नाही करू शकत. आणि म्हणून हे मुद्दे घ्यावे लागतील. एक नवीन मुद्दा आता तुम्ही मांडला, तो माझ्याही लक्षात आला नव्हता. खरंच तुम्ही तो चांगला मुद्दा मांडला. वन प्राणी शेती शेतकऱ्याला करून दे. खरंच सुंदर मुद्दा. अरे ती डुकरं आम्ही पाळतो, ते हरणं आम्ही पाळतो. उलट हरणांची संख्या वाढेल आणि त्याचा मुक्त व्यापार होऊ द्या. अरे 2 पैसे मिळाले हो. काय माणसं चांगल्या जातीची कुत्री पाळून पिल्ली इकतीच की. तसं आम्ही हरणं पाळतो. एका हरणापासून 100 हरणं करतो. बर ज्याला म्हणजे आम्ही काय करतो, तुम्ही ज्या हरणाचं राखण करण्यापेक्षा आम्ही ती प्रजाती वाढवतो. शेळी मेंढ्यासारख्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात हरणं दिसतील का नाही दिसलं? तिची उत्पत्ती आम्ही वाढवतो, देखभाल करतो. ही परवानगी आपण तुम्ही चांगला मुद्दा काढला. मी वनमंत्र्यांना पुढच्या आठवड्यात गेल्याबरोबर पत्र पहिल्यांदा देणार आहे. करतो आम्ही शेती रे बाबा. पण ज्याला वाईट लईच वाटेल त्याला हरणाच्या कल्पात मुक्कामला ठेवतो लेंड्या काढायला. काय आहे, गायी आम्ही पाळतो पण सल्ला दुसरीच देते. शेती आम्ही करतो, सल्ला दुसरीच देते. ज्यांच्या शेणा मुतात हात नाहीत ते सला तत्वज्ञान सांगायला. मी अजून एक मुद्दा उचललाय. ते जे नोकरदार आहे, मग आमदार खासदार शासकीय नोकरदार, जे आई वडिलाला सांभाळत नाही, आई वडिलांना अर्ज केल्याबरोबर त्यांच्या पगारातनं 10% रक्कम आई वडिलाच्या खात्यावरती जमा झाली पाहिजे. तिसरा मुद्दा मी महत्वाचा घेतलाय की शेतकऱ्याला अनेक संकटाला पुढे जावं लागतं. महापूर आहे, गारपीट आहे, भाव पडला तरी पुढे जावं लागतं. वादळ आहे, अतिवृष्टी आहे. मग शेतकऱ्याला जर चिंतामुक्त ठेवायचं असेल तर शासकीय कर्मचारी जो शिपाई आहे त्याला जेवढा पगार आहे 25,000 30,000, ज्याचं पोट 100% शेतीवर अवलंबून आहे, ज्याच्या घरात एकही माणूस नोकरीला सरकारी नाही, ज्याचा एकही मोठा उद्योग नाही, अशा शेतकऱ्याचा सर्वे करून त्या शेतकऱ्याला दर महिन्याला 25,000 रुपये त्याच्या खात्यावरती टाका. तो त्याच्या लेकरा बाळाचं शिक्षण करेल, तो आरोग्याची काळजी घेईल. मग का टाका? जर तुम्हाला लोक शेतीत राहावे असे वाटत असेल आणि तुम्हाला पोटभर जर खायला पाहिजे असं वाटत असेल तर 2 पैसे त्याच्यावर टाका. तुम्ही म्हणणार पैसे येणार कसं? काही अवघड नाही. किसान सेल्स फंड तयार करा. प्रत्येक मालावर 1% कर लावा. नोकरदारांच्या तोंड सगळे नोकरदार आमदार खासदार त्याच्या पगारातनं 5% कपात करा. अरे आम्ही कमवतोय म्हणून तुम्ही 5 स्टार हॉटेलात चमचं घालून खाताय. ते पैसे सगळ्या उद्योगातल्या सेल्स फंडाला जमा करा आणि शेतकऱ्याला द्या. ज्याचं पोट 100% शेतीवर आहे त्याला जर महिन्याला 25,000 रुपये मिळायला लागलं तर तो निदान चिंता करणार नाही, शांत झोपेल. हे फार अवघड नाही. चीन, रशिया
अमेरिका या देशामध्ये आहे, पण आपला प्रॉब्लेम आहे. असं काही मागणी केली असं कुठे मिळतं तर कसं मिळतं? मग असंच मिळतं. आम्ही मागत नाही. कर्जमाफीमध्ये सुद्धा माझे हित मागले. ज्याचं पोट 100% शेतीवर आहे अशा माणसाला कर्जमाफी द्या आणि अशा माणसाला उभा राहायला भविष्य काळामध्ये अनुदान द्या, ज्याचं पोट 100% शेतीवर आहे. काय काहीने उगाच शेती घेऊन ठेवल्या पैसा आहे म्हणून. आणि म्हणून निश्चितपणानं ह्या मागण्या भविष्य काळामध्ये आपण सगळे घेऊन जाऊया. बराच वेळ तुम्ही या ठिकाणी थांबलेला आहात. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण एकदा परत गुरुजी विजेचा प्रश्न आहे सर. इथे 100% इरिगेशन असल्यामुळे विद्युत जास्त दाबाने आहे. माझ्या लक्षात आलं. माझी बी विकास आमच्या पश्चिम महाराष्ट्रात असा नाही, माझी विकास सोसायटी आहे आणि ती 100% आम्ही साखर कारखान्याला ऊस गेला की आमच्या बिलातनं पैसे जाते. माझी सोसायटी कधीच थकबाकी नाही आहे आणि आता 50,000 रुपये सरकारनं आपल्याला 100% कर्ज भरलं. सबस्टेशन मध्ये नाही ती बी झालं, हे मी सांगतो. आणि कर्जमाफीचं सुद्धा ऊसवाल्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे कर्जमाफीचा, की आपण काही झालं तर जूनला सगळे कर्ज भरत असतो आणि त्यामुळं तो एक प्रश्न सगळ्यांचे मागणी आहे की 100% भरणाऱ्याला अजून अनुदान वाढवून मिळालं पाहिजे. निश्चितपणानं ती करू. विजेच्या बाबतीमध्ये गुरुजी मी तुमचं निवेदन माझ्याकडे आहे. माझं पत्र तुम्हाला देईन. मी मंगळवारी सुट्टी आहे आंबेडकर जयंतीची. बुधवारी मी मुंबईत गेलो की 100% ऊर्जा विभागाला मी माझं पत्र देतो आणि काय झालं ते पत्राची कॉपी तुम्हाला पुढे पाठवतो. कारण आता महाराजांनी सांगितलं माझ्या कामाची एक पद्धत आहे. तुमचं एस्टिमेटीचा विषय आहे ते आम्हाला अटक करणार हे जे धमकी आहे तर बोलतो सर. तर त्या एक माझ्या कामाची पद्धत आहे. जेवढी निवेदन येत असतात तेवढं मी पुढे देऊ त्याचा पाठपुरावा किंवा तुम्हाला सांगत असतो करा. आणि म्हणून मी जे म्हटलं की यांनी नवा मुद्दा मांडला, शेतकऱ्यांना प्राण्यांची शेती करून दे, वन प्राण्यांची शेती करून दे, ही नव्यानं मागणी घेऊ. जे नोकरदार आहेत, जे मोठे उद्योजक आहेत, आई वडिलांना सांभाळत नाहीत, त्याच्यातला 10% हिस्सा ह्या आई वडिलांच्या खात्यावरती दर महिन्याला जमा झाला पाहिजे. ज्याचं पोट ज्या शेतकऱ्याचं शेतावरती अवलंबून आहे त्याला किमान शिपाई एवढा पगार दर महिन्याला त्याच्या कुटुंबामध्ये द्या की जेणेकरून त्याचं घर चालेल, लेकरा बाळासाठी खऱ्या अर्थानं ते त्या ठिकाणी काम करतील. आणि नवं तंत्रज्ञान हे शेतकऱ्याच्या बांधावर येऊ द्या. आणि डिझेल पेट्रोल अरबस्तानमध्ये जमिनीत आहे पण इंडियामध्ये ते जमिनीच्या वर आहे. त्याचा उपयोग करा. हा देश समृद्ध करण्याची ताकद माझ्या गावगड्यातल्या शेतकऱ्याच्या मनगटामध्ये आहे. आणि आपले साहेब तुम्ही चिंता करू नका. आमचे अध्यक्ष वगैरे आम्ही गेल्या वर्षी बीटी बियाणाची पेरणी मला वाटते त्यांच्या गावात घेतली होती मी स्वतः आणि सगळे लोक आले होते. सभागृहामध्ये तुमचं एसटी बियाणं घेऊन मी उभा राहिलो आणि मी सांगितलं हे बियाणं मी घेऊन आलो, या कुणाची हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा. आणि म्हणून या वर्षी एसटी बियाणाची यवतमाळला पेरणी करायला सदाभाऊ खोत शेतकऱ्याच्या धोऱ्यावरती वावरामध्ये उभा असतो. कारण ही लढाई आहे शेतकऱ्याची. या देशातल्या राज्यकर्त्यांना पत्रकार साहेब गुलाम आवडतात, गुलाम. कारण गुलाम हा राज्यकर्त्यांचा पायी धावतो, पायावर पाणी घालतो, त्याला पंचार्थीनं ओवाळतो. पण जे स्वाभिमानी माणसं आहेत तो न्याय नाही मिळाला तर राज्यकर्त्याला पायाखाली तुडवतो. हा इतिहास आहे. आणि म्हणून पंचायत समिती सदस्य भयभीत छातीवरती बिल्ला लावला. नाही मला बी लगेच कुठल्या तर पक्षात पुरस्कार मिळेल की, पण काय करायचं, वर जाताना काय घेऊन जायचं, सगळं बोंबलं तिथंच राहायचं, काही घेऊन जात.
तुम्ही जगला किती दिवस याला महत्व नाही, कसं जगला याला महत्व आहे. आणि म्हणून निश्चितपणानं परत एकदा मी सगळ्या धामणगावकरांना मनापासून धन्यवाद देतो. कारण आपली सभा उद्या सकाळी होती, तुम्हाला लगेच निरोप आला ते तुम्ही संध्याकाळी केली. इथं आमचा शिवाजी असेल, शिवाजी हा सातत्यानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढत असतो. आमचे महाराज पत्रकार साहेब ही सगळी मंडळी आता संघटितपणानं काम करते. मी सगळ्या नेते मंडळीला विनंती करेन, आता तुम्ही मगाशी म्हणला राजकीय पक्ष, अरे आपणच जात नाही शेतकऱ्यात, आपणच त्यांना हे समजावून सांगत. त्यांचा बिचारांचा काय दोष आहे? दिवसभर काम करायचं, शान घाण जनावर शेतात पेरायचंय, भांगलाय निंदायचंय, पाणी द्यायचं आहे, पुन्हा बाजाराला विकायचंय, बाजारात भाव पडलाय, ते पाक व्यापून गेलंय. ज्याला जेवढं काम करतंय तेवढं थोडं आपण सगळ्यांनी मिळून करूया. निश्चितपणानं एवढा वेळ होऊन तुम्ही गावकरी मंडळी या ठिकाणी थांबलात त्याबद्दल मी परत एकदा मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद.